अंधार माया, अखेर तुला उघडण्याचा दिवस आलाच. अंधार माया, अखेर मला ह्याचा अर्थ सापडला. काल केतू अमावस्या. अक्षरा बघ, बघ ह्यात काय लिहिले बघ. काय लिहिलं यात? काल केतू अमावस्येला तुला शक्तीला मारायचंय आणि हे काम फक्त तूच करू शकतास. असं का? आपणच तिला का मारू शकतो? कारण का तू जरी आता मायावी शक्तींचा गुलाम झाला असलास तरी तुझ्यात अजूनही देवी शक्तींचा अंश आहे. आणि ज्या माणसाच्या अंगात देवी शक्तींचा अंश आहे आणि तोच माणूस काल केतू अमावस्येला शक्तीला ठार करू शकतो. शिवा शिवा, आता तो दिवस दूर नाहीये. तुझ्या हातून शक्तीचा शेवट होणार आणि आपण जिंकणार. देवी शक्तीची हार होणार आणि मायावी शक्तींचा विजय. ही काळ की तू अमावस्या आपल्याला फळणार आहे शिवा. काय समजली? एवढं शोधलं पण ते साधू बाबा कुठेच सापडले नाही. शिवाला त्या मायावी शक्तीच्या जाळ्यातून बाहेर काढायला हवंय. त्यासाठी त्या साधू बाबांची भेट होणं खूप गरजेचं आहे. कुठे भेटतील ते? कुठे शोधू आता मी त्यांना? गुरुजी, तुम्हाला ते साधू बाबा माहिती आहेत का? ते आज आलेत का मंदिरात? साधू बाबा? हा. अच्छा, ते गोवळकर बाबा. हा हा हा, ते आज येणार नाहीत, ते उद्या येतील. अरे बापरे, एवढा वेळ नाहीये माझ्याकडे. बरं, त्यांचा काही पत्ता वगैरे माहितीये का तुम्हाला? नाही बा, त्यांचा पत्ता नाही माझ्याकडे. बरं, त्या गोवळकर बाबांशी काही कॉन्टॅक्ट झाला तर त्यांना प्लीज मला कॉल करायला सांगाल का? मला खूप अर्जंट काम आहे त्यांच्याकडे. मी हवं तर तुम्हाला माझा नंबर देते. हा, ठीक आहे. हा, या नंबरवर मला कॉल करून कळवा. हा, हो प्लीज. थँक्यू. शिवा तुझ्यावर हल्ला करणार हे जरी खरं असलं तरी ते तुझ्याच फायद्यासाठी असणार आहे. चेटकोबाला संपवण्यासाठी. मी लागलीच त्याला जबरदस्ती केली. मग चहाचा कप त्याच्या हातात होता. मी मागं वळून बघितलं, आपला शिवा गायब झाला होता. हे बघ, तू देवी आदिशक्ती आणि तुझ्या मैत्री आईला सांग ना की तुला हे युद्ध नाही जमणार. तू मोकळं कर मला यातून. तुझं आपलं असं सुखाचा संसार करायचा असतो बघ.
शंभू महादेवा, अरे नेमकं काय आहे तुझ्या मनात? कुठल्या जन्माची परीक्षा घेतोयस तू माझी? त्या मुलीचा संकेत तर दिलास, पण तिची माझी भेट घडून येत नाहीये. अरे इतके दिवस झाले ती मुलगी मला कुठे दिसत पण नाही. अरे ती मुलगी मला भेटल्याशिवाय मला माझ्या शिवापर्यंत नाही पोहोचता येणार रे. कधी भेट होईल त्या मुलीची माझी? ही वणवण कधी थांबणार आहे माझ्या आयुष्यातली? अरे ही तीच मुलगी आहे ज्या मुलीचं मी चित्र काढून घेतलं होतं. नाही नाही, हिला थांबवायला पाहिजे. या मुलीची माझी गाठभेट झाली पाहिजे. ए ए ए मुली, ए मुली, वस्ताऱ्या, शेठने आजपर्यंत असं कधीच केलं नव्हतं रे. किती बिझी असताना तरी कॉल बॅक करायचा. कालपासून एका मेसेजचा रिप्लाय पण नाही दिला त्याने. वेअर गोइंग गो आय डोंट नो यार. वन्स अगेन कॉल हिम. काय राव, दिसतं की नाही माझा मोबाईल पाडला तुम्ही? मला माफ कर, माफ. काय माफ करा? त्याचा कॉल पण नाही. हे वस्ताऱ्या, अरे या माणसाला कुठेतरी बघितलं का वाटतंय रे? येस ब्रो, सेम टू यू. काय करणार, मोबाईल तोडला त्याचा? हो, मी मुद्दाम नाही केलं. मला ते मुलीच्या काक. ए वस्ताऱ्या, अरे हा तोच माणूस आहे. माहिती आठवतंय? एक तो माणूस होता, ती झोळी काय पिशवी काहीतरी होती, तो चोर पळून घेऊन गेला होता. येस येस, हा तोच आहे. बट व्हाय रनिंग, पडिंग, चक्करिंग, व्हॉट? चल बघूया. चल, अरे म्हातारा बिचारायचं तुम्हाला ठीक आहे. म्हातारा माणूस आहे, समजून घ्या. मी मुद्दाम नाही केलं. नाही असू काय नाही, टेन्शन. या बसा इथवर, बसा 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 बस. सावकाश 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 बसा बस बसा. हा, तुम्ही कुठे पळत होतात पण? ते काय अहो काका, काय बघताय काय तिकडे? ते मुलगे पाणी पाणी हवंय का तुम्हाला? हे वस्त्र पाणी द्या ना. हा, सावकाश. हा सावकाश काका, सावकाश. काढू काका, तुम्हाला भूक लागली का? तुम्ही काय खाल्लेत का? नाही रे बाळा, गेल्या 3-4 दिवसात काय असं विशेष खाणं नाही झालं माझं. ए वस्त्र्या, आपण काकांना त्या वडापावच्या गाडीवर खायला घेऊन जाऊया का? हा चालते, चल. एकदम वडापावच्या गाडीवर नको यार. ते तर म्हणते 3-4 दिवस काय खाल्लं नाही. वडापाव खाऊन काय होणार आहे? हे आपण एक काम करूया, यांना शेठच्या घरी घेऊन जाऊया. हा, नाना घरीच आहे, काहीतरी बनवून दिल चांगला. बेस्ट आयडिया, चल जाऊया. ओ काका, काका चला, या तुम्हाला जेवायला देतो. या. अहो घरचं जेवण, घरचं जेवण. कुठं ना काय, अहो आपल्याच घरी. चला जवळच आहे. ते मुलगी, अहो ते जाऊन येते. सावकाश सावकाश. या. काय टेन्शन नाही. अहो काय नाही, तुम्ही हो या, तुम्ही या 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 सावकाश. हा सर भोसडी. अरे असं काय करतोस? हा, मलम लावते ना, कोताळ थोडी बाहेर काढतोय. ए कोरोना, काय गप्प बस. हा, अरे मलम लावतोय, कळतंय त्याला त्रास होतोय ना, जरा हळू. हो शिवा, मला कळतंय त्रास होतोय. थोडं चुरचुर येईल, नंतर एकदम थंड गार वाटेल. करून लाव मलम लाव. आणि सावकाश. हा सावकाश. बॉस, मगाशी तुम्ही त्याच्या जखमेवर मीठ घासत होता, आता प्रेमाची अशी अचानक उकळी कशी गेली? म्हणजे बॉस तुम्हाला कसं जमतं ना तेच कळत नाही बाबा मला. कारण त्यांना आता शिवाचं महत्व कळालंय ना. हो, तर काळ केतू अमावस्येला शिवा शक्तीला मारणार, संपवणार म्हटल्यावर त्याची काळजी घ्यावीच लागणार. नाही, मी तर काय म्हणतो, मखरात त्याला बसवू आणि आपण त्याला पूजूया. बरं शिवा, मला एक सांग, तू शक्तीला मारण्याचा काही प्लॅन केलायस? अजून काय ठरवलं नाही. पण प्लॅन तर करावा लागणार आहे ना. सरळ शक्तीच्या घरात घुसून तिला मारायचं नाही आपल्याला. काहीतरी विचार करावा लागणार आहे वेगळा. शास्त्री काहीतरी प्लॅन केला पाहिजे.
काहीतरी वेगळं सुचवलं पाहिजे. सुचणार नाही तुम्हाला, हे सगळं तुम्हाला सुचणार नाही. माझ्यावर सोडा. तुमच्यावर? हो, माझ्यावर. तुझ्याकडे, शिवाकडे, त्या तुझ्या चिटकोबाकडे मायावी शक्ती असेल, पण माझ्याशिवाय तुमचं पान सुद्धा आणणार नाही. हे बघ, त्या शक्तीला कधी मारायचं, काळ, वेळ हे सगळं तुम्ही ठरवा, पण कुठे मारायचं आणि कसं मारायचं हे सगळं मी ठरवेन. तिचा शेवट झाल्यावर कोणाला कळणार सुद्धा नाही की तिला शिवानी मारलंय की आपण मारलं. काय झालं? भूत बघितल्यासारखे काय बघताय माझ्याकडे? अगं, भूत बघितल्यासारखं नाही, तू अशी नेहमी ना अचानक भयानक समोर येतेस. आम्ही तुझ्याविषयीच बोलत होतो खरं तर. तुझ्या आणि शिवाविषयीच बोलत होतो, तुमच्या लग्नाविषयीच बोलत होतो आम्ही. पण तू इथे अचानक कशी काय? नाही म्हणजे घर तुझंच आहे, तू केव्हाही येऊ शकतेस. काही काम आहे का तुझं? काय राहिलंय? नाही, काम असं काही नाही. हा, मी ऍक्च्युली घरीच चालले होते, पण म्हटलं शिवाला सोबत घेऊन जावं. अच्छा. त्याचा फोनही लागत नव्हता आणि शिवा शिवा बस. शिवा तुला काय लागलंय? तुला कोणी मारलं का? हा, मारलं. ते जरा एका ग्रुप बरोबर वादावादी झाली, मग हाणामारी झाली. पहिल्यांदाच शिवाची ताकद कमी पडली. जाऊ दे, तू टेन्शन नको घेऊ, जास्त काही नाही लागले. ओके आपण. शिवा, कोण होती ती मुलं? सांग मला, कुठली होती? आपण त्यांना पोलिसांमध्ये देऊया. आता कशाला पोलीस वगैरे? तू आता बरा आहे ना, व्यवस्थित आहे ना, इतकं महत्वाचं नाही का? शिवा, चल आपण डॉक्टरांकडे जाऊया ताबडतोब. चल चल. डॉक्टर कशाला? डॉक्टर एवढं काय नाही लागले, आणि मलमपट्टी केली या लोकांनी. होईल बरं, डॉक्टरकडे जायची काही गरज नाही. मग घरी जाऊयात? घरी चालतोस ना? हा, घरी जाऊया. हा, चल. हा, जा तुम्ही एकत्र जा छान, आणि जे काही शेवटचे 4 क्षण राहिलेत ना, त्यात छान रोमॅन्टिकपणे जगा. शेवटचं म्हणजे? अगं, शेवटचं म्हणजे हे बघ शक्ती, तुमचं लग्न जरी मोडलं असलं तरी तुम्ही परत करणार आहात की नाही? हा, पुन्हा तुम्ही एकत्र येणारच की नाही? हा, मग जबाबदाऱ्या वाढणार तुमच्या, मग पुढे जाऊन तुम्हाला मुलं बाळ होतील, मग आणखीन जबाबदाऱ्या वाढतील. पण तुम्ही संसारात इतके गुंताल की एकमेकांना तुम्हाला वेळ द्यायला मिळणारच नाही. म्हणून म्हणते की आता जे काही तुम्हाला 4 क्षण मिळालेत की नाही, ते असे छान रोमॅन्टिकपणे जगा, असं म्हणतेय मी. हा, ठीक आहे. शिवा, चल निघूयात ना? बस मला झोपून तोंड वापर ना तू. हा, ती मुलगी साधी सुधी नाहीये, शातीर आहे. ती मरेपर्यंत शंकेची पाल चुकचुकता कामा नाही, समजलं? कधी ती अमावस्या येते आणि शक्तीचं मेलेलं तोंड बघतोय असं झालंय मला. शंभू महादेवा, माझा शिवा तुझ्याशी कधी चुकीचा वागलाय का? मग त्याच्याच बाबतीत असं वाईट का घडतं या? त्यानं कधीच कुणाच्या बाबतीत दुष्टपणा केला नाही, आणि त्या दुष्ट शक्तीनं त्याच्या शरीरात प्रवेश केला. शंभू महादेवा, माझा शिवा लहान होता ना, तेव्हापासनं त्यानं तुझी मनोभावे सेवा केली. आजवर आयुष्याच्या प्रत्येक चढ उतारावर तो कुठल्या ना कुठल्या रूपात त्याच्या मदतीसाठी धावून आलास. शंभू महादेवा,
तू त्याच्या वाटेवरचे काटे साफ केलेस, त्याला सांभाळलं, पण मला असं का वाटतंय की तुझं आता त्याच्यावर लक्ष नाही. तू माझ्या लेकराला विसरून गेला. शंभू महादेवा, शिवाचं माझं रक्ताचं नातं नाही. तुला ठाव आहे, शिवा माझ्या जोळीत पडल्यापासून त्याला सांभाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला म्या. अरे या अंगात कांद्यावर खेळवलं त्याला म्या. खऱ्या बापासारखा जीव लावला म्या शिवाला. असं कधी वाटलंच नाही की शिवाचं आणि माझं रक्ताचं नातं नाही. आपल्याला ना एकमेकांची सवय झालीये. त्याला जर काही झालं ना तर माझं काय होईल मला नाही माहित, पण शिवासारखं वाण तो माझ्या आयुष्यात घेऊन आलास आणि मला सुखी केलं. शंभू महादेवा, त्याच्या बाबतीत जे घडतंय ना ते सगळं पाहून माझ्या मनात हादरा बसलाय. तू हे थांबवू शकतोस, पण तू का थांबवत नाही? माझ्या शिवाच्या बाबतीत काहीतरी कर. त्याच्या आयुष्यात ना पुन्हा सुखाचा दिवस आण र. या का या या नाना, ओ नाना, या 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 सावकाश आहे, सावकाश. यस, हा इथे बसा, इथे बसा. सावकाश बसा काका. जाऊ, आपलंच घर आहे काका. हा बसा. हा बस. नंदू वस्तर, अरे कोण आहे? कोणाला घेऊन आलाय तुम्ही? Alana, that old man is is. हा हा बोला. आता काय? हा बरं ठीक आहे, ठीक आहे. आलो आलो, येतो. आलो आलो. ए रंध्या, अरे कोणाचा फोन? अरे माझ्या अण्णांचा फोन होता, काहीतरी महत्वाचं काम आहे म्हणे, आपल्याला जावं लागेल. हा चल जाऊन येऊ जरा पटकन. बर बर निघूया. नाना, यांना काहीतरी खायला द्या. अहो 3 दिवसापासून उपाशी आहेत. भूक लागलीस ना, आम्ही लगेच जाऊन येतो. दीदीला नाही आलो आम्ही. चल आलो ना काका, काळजी घ्या. आलो. नाना, कसा आहेस रे तू? अरे मी ठीक आहे. अरे पण तू कुठे गेला होतास? अरे शिवाला माझ्याकडे दिलं आणि तू गेला, माग फिरकलंच नाही का? नाईलाज होता रे नाना माझा, मला मनाविरुद्ध तसं वागावं लागलं. अरे स्वतःच्या लेकराला सोडून जाण्या इतकं असं काय घडलं होतं? बापाचं काहीच पिळवटलं नाही? अरे मनापासून नाही वागलो मी तसा. जे काही घडलं ना ते मला करायला भाग पाडलं होतं कुणीतरी. अरे कुणी? आणि मग तू आज असं कसं अचानक आला? नाना तुला मी नाही सांगू शकत. हे बघ, मी इथं माझ्या काहीतरी महत्वाच्या कामासाठी आलो होतो असं समज, आणि आपली भेट झाली. अरे इतक्या वर्षांनी आलास, बरं झालं. तू तुझ्या लेखाला आज भेटच. मी त्याला फोन लावतो. फोन लावतो त्याला. नाही नको नाना, नाना नाना नको. तू शिवाला फोन नको लावस. मी त्याच्या समोर नाही जाऊ शकणार. अरे असं काय बोलायलास? मी शिवाला समज खरं खरं सांगितलंय. मी त्याचा खरा बाप नाही, त्याचा खरा बाप दुसराच कोणीतरी आहे. अरे का सांगितलंस त्याला हे सगळं? त्याला सांगायची काही गरज नव्हती. त्याच्यापासून लपवून ठेवायचं ना रे. अरे म्या लाग लपून ठेवलं. मी त्याला खरं सांगणार
त्याआधी समज त्याला कळालं होतं. काय? शिवा तुझ्यावर रागवलाय. तू त्याला का सोडून गेलास? काय कारण होतं? ते कारण त्याला जाणून घ्यायचंय. अरे मला तर काहीच माहित नव्हतं. तुझं कारण तुझ्या सोबत निघून गेलं होतं. तू एक काम कर, तू शिवाला भेट, त्याच्याशी बोल आणि जे काय असेल ना खरं खरं सांगून मोकळा हो. अरे आपला शिवा समजूतदार आहे, तुला समजून घे. अरे बाप म्हणून एवढं तरी करशील ना? नाना नाना मला नाही जमणार रे ते करणं. मी तिला नाही तोंड देऊ शकणार. माझ्यात हिंमत नाहीये त्याच्या समोर जाण्याची. मला नाही तू असं का बोलायलास? अरे मी माझं कर्तव्य पार पाडलं. शिवाला स्वतःच्या लेकराप्रमाणे सांभाळलं, त्याला जीव लावला, लहानाचं मोठं केलं. त्याला चांगले संस्कार देण्यात मी कुठंच कमी पडलो नाही. अरे मी तुझी जागा घेतली. आता तू आलायस ना, बाप लेकाची गळा भेट व्हायला पाहिजे बघ. अरे शिवाच्या मनात लय काय काय साचलंय. अरे त्याला वाट करून दे र. मला खरंच नाही जमणार. मी तुझ्या पाया पडतो. वाटल्यास मला माफ कर. मला नाही येणार. काय करतोयस? तुझं असं वागण्यामाग नक्कीच काहीतरी कारण असं मी समजू शकतो. अरे पण माझ्याकडे एक उपाय आहे. कसला उपाय? हे बघ, तू इथंच राहा माझा मित्र म्हणून. शिवाला कळूच द्यायचं नाही की तू त्याचा खरा बाप आहे. म्हणजे बघ ना, बाप आणि लेक एकाच छताखाली राहाल तुम्ही. नाना अरे तुझी तळमळ मला समजते. पण ऐक ना रे, माझ्यावर विश्वास ठेव. मी नाही करू शकत हे असं काय करण्याची. मला परवानगी नाहीये रे. परवानगी? अरे कोणाची परवानगी? अरे काय गुपित आहे तुझं, सांग की. मी तुला सगळं नाही सांगू शकत, पण एवढंच सांगतो की आपल्या शिवातलं शिवतत्व जागृत झाल्याशिवाय मी त्याला माझी खरी ओळख नाही सांगू शकणार. हे बघ, माझा शिवा तुझ्याकडे आहे. तू सुखी आहे. खूप झालं रे मला. माझी सगळी काळजी मिटली. शिवाला सत्य कळण्याआधी मला त्या मुलीचा शोध घेतला पाहिजे, जी मुलगी माझ्या नेहमी स्वप्नात यायची. मुलगी? कोणती मुलगी? तिचं नाव नाही रे माहिती मला. मागे एका चित्रकाराकडून मी तिचं चित्र काढून घेतलं होतं, पण मध्ये माझी ती झोळी हरवली. त्यात ते चित्र पण गेलं. काय तुला? ठीक आहे, एक काम कर, तू इथं बस, मी तुला जेवायला वाढतो. ना नको रे. मला आवडलं असतं, पण मला नाही थांबता येणार. मला जायला हवं. पण दोन घासलो. काळजी घे. येतो रे नाना. काळजी घे तू. नाना, माझा शिवा बरा आहे ना रे? नाना